ठाणे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी महानगरपालिकेच्या के नरेंद्र बल्लाळ सभागृहात महानगरपालिका कर्मचारी मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आणि ठाण्यातील सृजन सखी महिलांनी मंगळागौर सादर केली। या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियंका राव, उपायुक्त नीलम पालांडे, माजी नगरसेविका नम्रता भोसले आदी उपस्थित होत्या। हाँ चला चला फिरा रेडी फिरा फिरा हाँ चला सुरू करा। आहार असावा चौरस, विहार असावा नित्याचा, निरोगी जीवनाचे महत्त्व सांगे षट फुलाग सख्यांचा, निरोगी जीवनाचे महत्त्व सांगे चौथ फुलाग सख्यांचा। कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य द्वारासमोर खड्डा मारून मानवाधिकार सहायता संघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले। तर दिवसेंदिवस कोल्हापुरात रस्त्यांचा विषय हा गंभीर होत चाललाय। कोल्हापूरच्या मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर खड्डे पडत आहेत आणि याचा नाहक त्रास जो कोल्हापुराच्या जनतेला सहन करावा लागतोय। महानगरपालिका कर्मचारी अधिकारी यांना देखील खड्ड्याचा त्रास काय असतो हे दाखवून देण्याकरिता मानव अधिकार सहायता संघाच्या वतीने सोमवारी महानगरपालिका मुख्य द्वारासमोर टिकाऊ फावड्याने प्रतिकात्मक खड्डा पाडण्यात आलाय। तसेच महानगरपालिका अधिकाऱ्यांना या संबंधीचे निवेदन देण्यात आले। येत्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जनता ही खराब रस्त्यांचा सामना करते। ज्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे ते रस्ते बनवणाऱ्या ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर यांची त्या रस्त्यावर देखभाल दुरुस्ती मुदत संपली आहे का असा सवाल करत जर मुदतपूर्व रस्त्याची दुरावस्था झाली असेल आणि देखभाल दुरुस्ती संबंधीचे ठेकेदार कडून होत नसेल तर अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करावे अशी मागणी आज मानव अधिकार सहायता संघाच्या वतीने करण्यात आली आहे। कोल्हापूरची ओळख आता खड्डेपूर म्हणून होत चालली असून या खड्ड्यांचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतोय। महानगरपालिका अधिकारी यांना देखील सर्वसामान्य जनतेच्या त्रासाची जाणीव व्हावी यासाठी महानगरपालिका गेट समोर टिकाव फावडाच्या मदतीने खड्डा मारण्यात आलाय। तर यावेळी महानगरपालिका प्रशासनाचे कारभार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिका